तर आम्ही पैसा कुठेही वळवलेला नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले। ज्या कामासाठी पैसा होता त्याच खात्यात तो दाखवावा लागतो। सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। आपल्या बजेटच्या नॉर्म्समध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात। त्याची तरतूद ही त्या हेडखालीच करावी लागते आणि म्हणून अजितदादांनी बजेट मांडताना त्या हेडखाली ती तरतूद केली आणि आपल्या बजेटच्या भाषणात हे सांगितलं की आम्ही रेग्युलर तरतुदीपेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे आणि ती कशाकरता वापरणार आहोत। पैसा कुठेही वळवलेला नाही, त्या विभागातच तो पैसा दाखवणं हे बजेटचं कंपल्शन आहे। त्याप्रमाणे त्या बजेटमध्ये दाखवलेलं आहे आणि त्यातनं तो खर्च केलेला आहे। कुठल्याही सरकारला कुठल्याही व्यक्तीला सामाजिक न्यायाचा निधी वळवायचा अधिकार नाही। जो निधी ज्या वर्गाकरता राखीव आहे, अनुसूचित जातीचं बजेट अनुसूचित जातीला आहे, आदिवासीचं बजेट आदिवासीला आहे, ओबीसीचं बजेट ओबीसीला आहे। असं आहे की काहीतरी संभ्रम तयार करून या महाराष्ट्रातल्या जसं मी सांगितलं एक सवय झाली आहे विरोधामध्ये एक नेटवर्क तयार करण्याची, विरोधामध्ये नरेटिव्ह तयार करण्याची, ते नरेटिव्हमध्ये जनतेला संभ्रम तयार करायची। पण आता जनता समजली आहे खोटारडेपणा आहे। कुठलाही निधी कधी कुठेही वळता करता येत नाही, तो त्याच वर्गाकरता वापरावा लागतो।